पहाटेचा सिनेस्टाईल थरार, मंदिरात चोरी करून पळणाऱ्या चोरट्याला धुळे शहर पोलिसांनी ठोकल्या रंगेहाथ बेड्या। धुळे शहरात मध्यरात्री एका मंदिरात चोरी करून मुद्देमालासह पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोरट्याला धुळे शहर पोलिसांनी मध्यरात्री सिनेस्टाईल पाठलाग करत रंगेहाथ बेड्या ठोकल्या आहेत। आज 16 जुलै रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास दसरा मैदान परिसरातील पूर्वमुखी हनुमान मंदिरात चोरी झाल्याचा कॉल 112 वर प्राप्त होताच शहर पोलिसांच्या रात्र गस्त पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। यावेळी सचिन वाडिले या जागरूक नागरिकाने दिलेल्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी रेल्वे बोगद्याच्या दिशेने पळणाऱ्या तरुणाचा शोध सुरू केला। खांद्यावर दानपेटी घेऊन पळणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले असता समीर शहा असे त्याचे नाव निष्पन्न झाले। त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून मंदिरातील 5000 रुपये किमतीची दानपेटी, चांदीचा मुकुट आणि चांदीचे 2 तोडे असा एकूण 15000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागरिकांची सतर्कता आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे या गुन्ह्याची अवघ्या काही तासात उकल झाली असून ही उल्लेखनीय कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली। धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे आणि पोलीस उपनिरीक्षक नितीन चौधरी यांच्या नेतृत्वाखालील डीबी पथकातील पोलीस अंमलदार रविकिरण राठोड, कुंदन पटाईत, महेश मोरे, राहुल सरदार, सचिन जैतपुरे, रोहिणी पवार, अमोल पगारे, तुषार पारधी, प्रशांत नाथजोगी, अमित रनमळे, धम्मपाल वाघ, योगेश वानखेडे आणि शाहिद शेख यांनी रातगस्ती दरम्यान ही यशस्वी कामगिरी बजावली आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे।